तिकडे अमरावतीत 2.5 कोटींची रोकड जप्त करण्यात आली आहे। यानिमित्त 2 वाहनं अमरावती पोलिसांनी ताब्यात घेतली आहेत। सिटी कोतवाली पोलिसांकडून यासाठी पुढील तपास सुरू आहे। तर गेल्या काही दिवसात अशा रोकड सापडण्याच्या घटनेत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आणि आता अमरावतीत 2.5 कोटींची रोकड ही जप्त करण्यात आली आहे। तर 2 वाहनं अमरावती पोलिसांनी ताब्यात घेतली आहेत आणि आता सिटी कोतवाली पोलिसांकडून याचा पुढील तपास सुरू आहे। तर आपण पाहतोय अमरावतीत 2.5 कोटींची रोकड रक्कम ही जप्त करण्यात आली आहे। पोलिसांनी 2 वाहनं देखील ताब्यात घेतली आहेत। यावर अधिक माहिती घेऊयात। आपल्यासोबत आपले प्रतिनिधी शुभम बायस्कर आहेत। शुभम, अमरावतीमध्ये 2.5 कोटींची रोकड रक्कम जप्त करण्यात आली आणि निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अशा रोकड सापडण्याच्या घटनांना खरं तर खूप धक्कादायक आहेत। काय अधिक माहिती आहे? दीपाली, खरं तर अमरावतीत शहरी भाग असेल किंवा ग्रामीण भाग असेल, या सगळीकडे निवडणूक विभागाची भरारी पथकं आणि पोलिस यांच्याकडून कडेकोट नाकेबंदी केलेली आहे। शहरामध्ये आणि शहराच्या बाहेर जाणारी वाहनांची कसून तपासणी केली जात आहे। त्याच क्रमात आज 2 वाहनं अमरावती पोलीस आणि भरारी पथकांनी ताब्यात घेतलेली आहेत। प्राथमिक माहिती जी आपल्याला मिळत आहे त्या माहितीप्रमाणे रेडियंट कॅश मॅनेजमेंट सर्व्हिस या कंपनीची ती 2 वाहनं आहेत। या वाहनांमधून कॅशची वाहतूक जी आहे ती मोठ्या प्रमाणात केली जात होती। साधारणतः 2.5 कोटी रुपयांची कॅश या 2 वाहनांमध्ये असल्याची माहिती जी आहे ती आपल्याला पोलीस सूत्रांकडून मिळत आहे। सध्या स्थितीत ही दोन्ही वाहनं पोलिसांनी आणि भरारी पथकानं ताब्यात घेत अमरावतीच्या कोतवाली पोलीस स्टेशनला आणलेली आहेत। या ठिकाणी पोलीस विभाग आणि भरारी पथक या दोघांकडून घटनेचा पंचनामा केला जात आहे। कॅश किती रुपयाची आहे या संदर्भातली संपूर्ण अपडेट्स जे आहेत ते पोलीस घेत आहेत। धन्यवाद शुभम, आपण दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल।